इयत्ता 12वी समाजशास्त्र ह्या विषयाच्या बरोबरच आपण 12व्या वर्गातीलच पॉलिटिकल सायन्स म्हणजे ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो, तो राज्यशास्त्र विषयाच्या प्रकरण दुसऱ्यामधील भागाला आपण सुरुवात केलेली आहे। मध्ये आपण या पद्धतीनं काही ह्या विषयाचे सुद्धा व्हिडिओ अपलोड करत जाऊ। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तर दुसरं प्रकरण आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण। तर जागतिकीकरण ह्या संदर्भामध्ये आपण समाजशास्त्र या विषयामध्ये सुद्धा हा भाग भरपूर प्रमाणामध्ये बघितलेला आहे आणि जसं जसं पूर्ण जग एक येत आहे तेव्हापासून आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळत आहेत। तर 1991 नंतर जगात जे बदल होत गेले त्याचा सुद्धा अभ्यास केला गेला। 1989 मध्ये पूर्व युरोपमध्ये बदल झाले, 1990 मध्ये कुवेतची समस्या आली, 91 मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यासामध्ये झालेल्या आहेत, अभ्यासण्यात आलेल्या आहेत। तर या कुवेतच्या समस्येदरम्यान एक गोष्ट समजली, नवीन जागतिक व्यवस्था हा शब्दप्रयोग त्या काळामध्ये पुढे आला। आणि एवढंच नाही तर सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर, सोव्हिएट रशियानंतरचे जे विघटन झाले तर त्याला सोव्हिएट रशियानंतरचे युग आणि शीत युद्धोत्तर कालखंड हे दोन शब्दप्रयोग वापरात आले। मग 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे हे शब्दप्रयोग होते सुरक्षेच्या बाबतीमध्ये। आणि 1990च्या दशकात सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला आणि हा जो नवीन शब्दप्रयोग पुढे आला तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रचलित झाला आणि तो नवीन शब्दप्रयोग म्हणजेच जागतिकीकरण। तर या जागतिकीकरणामुळे 1990चा जो दशक होता त्या सुरुवातीच्या काळामध्ये मात्र याची सुरुवात झाली, पण त्याच्या आधी मात्र असा जागतिकीकरण हा शब्दप्रयोग तशा पद्धतीनं केला जात नव्हता किंवा केला गेला नाही, कारण तेव्हा फक्त देश या बाबतीमध्येच विचार केला जायचा। आता आपण जगाच्या बाबतीमध्ये विचार करतो आणि वसुधैव कुटुंबकम अशी ही संकल्पना आता आपल्यासमोर आलेली आहे। आणि हा जागतिकीकरण हा जो शब्दप्रयोग आहे हा जरा अधिक व्यापक स्वरूपाचा होता, म्हणजे तो आता सीमित नाही राहिलेला आहे, फार मोठ्या व्यापक स्वरूपाचा आहे। आणि त्यामुळे जागतिकीकरणामध्ये पूर्ण जग हा एकवटल्यासारखा झालेला आहे, म्हणजे एकवटलेला आहे। प्रत्येक गोष्ट जशी आपण आपल्या घरामध्ये किंवा देशामध्ये जे एक आपुलकी राहते आपली, तशीच आपुलकी आता वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेच्या नावाखाली जगामध्ये आलेली आहे। आणि 1991 नंतरच्या काळामध्ये काय काय बदल होत गेले तर या 1991 नंतरच्या काळामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचार प्रणाली विषयक बदलांचा यात समावेश केला गेला। या सगळ्या बाबतीमध्ये बदल व्हायला लागले, राजकीय बाबतीमध्ये, सामाजिक बाबतीमध्ये, सांस्कृतिक बाबतीमध्ये, आर्थिक बाबतीमध्ये, तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आणि विचार प्रणालीच्या बाबतीमध्ये या सगळ्या बाबतीमध्ये बदल व्हायला गेला। आणि म्हणून शीत युद्धोत्तर कालखंड असं आपल्याला या भागाला म्हणता येईल। तर मग नेमकं जागतिकीकरणमध्ये नेमकं काय झालं तर जागतिकीकरण म्हणजे काय तर जेव्हा आपण ह्या जागतिकीकरणाबद्दल बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो, म्हणजे एकमेकाशी कनेक्टेड, एकमेकाशी जोडलेली, एकमेकाशी जुडण्याची बाब या माध्यमातून आपण बघत राहतो। तर तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे हे सगळे जे बदल आपल्याला पाहायला मिळतात, हे बदल कशाने झाले, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्याला बदल पाहायला मिळतात। कारण टेक्नॉलॉजी वाढली आणि टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे जास्तीत जास्त बाबतीमध्ये जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आज आपण क्षणामध्ये एकमेकाशी कॉन्टॅक्ट करू शकतो, बाहेरच्या बाबीपर्यंत आपण बोलू शकतो आणि हे सगळं शक्य झालं यामुळे। त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर परदेशातील महाविद्यालय, विद्यापीठ या सगळ्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आज आपण ऑनलाईन पद्धतीनं क्षणार्धामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो। हे सगळं शक्य झालं टेक्नॉलॉजीमुळे। तसेच आपल्याला मित्रमैत्रिणींशी, कुटुंबियांशी कोणत्याही भागातून, जगाच्या कोणत्याही भागामधून व्हॉट्सॲप असेल किंवा मोबाईलद्वारे
संवाद आपल्याला सहज साधता येतो. आणि हा सगळा जो बदल आहे, मोबाईलद्वारे व्हॉट्सॲपद्वारे संवाद साधण्याचा जो बदल आहे, हा सगळा जागतिकीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात देखील बरेचसे असे बदल आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे म्हणजे बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतात. भारतातून फुले आणि फळे युरोप, अमेरिकेला निर्यात होतात, तर भारतीय बाजारपेठेत युरोप, अमेरिका किंवा चीनसारख्या देशांना त्या देशातून आपल्यापर्यंत माल पोहोचतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण आयात आणि निर्यात म्हणतो, या आयात आणि निर्यातीच्या सगळ्या संकल्पना जागतिकीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नाहीतर आधीच्या काळामध्ये फक्त देशांतर्गतच ज्या बाबी घडायच्या, त्या बाबी मात्र आता राहिलेल्या नाही, तर त्या देशाच्या पलीकडे जाऊन आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये, व्यापाराच्या संदर्भामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत. आणि हे बदल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत की आयात आणि निर्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. तेच आताच म्हटलं मी, फुले फळे युरोप, अमेरिकेला निर्यात होतात, तर भारतीय बाजारपेठेमध्ये युरोप, अमेरिका किंवा चीनसारख्या देशातून आपल्यापर्यंत माल येतो. आणि जास्तीत जास्त ठिकाणी आपण असं बाहेरचे साधनंसुद्धा बघत असतो. तर या जागतिकीकरणाने काय केलं आहे, राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक, जे काही जगामध्ये राष्ट्र आहेत वेगवेगळे, ते राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक, ही सगळी संकल्पना एकत्रित आली. आणि यामुळे काय झालं, जगातील कुठलीही गोष्ट आपण सहज क्षणार्धात वापरू शकतो. आणि या इंटरनेटच्या माध्यमातून तर एवढ्या गोष्टी आपण करू शकतो की आपण एकमेकांशी ते आता जोडलेलो आहोत. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांच्या दुसरीकडे प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. म्हणजे आजची जी आपण परिस्थिती बघतो, तर जगामध्ये ही परिस्थिती सारखी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकीकडे जर त्याचा प्रभाव पडला जगामध्ये, तर त्याचा प्रभाव दुसऱ्या देशावरही पडतो. आर्थिक मंदी जर जगामध्ये एका राष्ट्रामध्ये आली, तर दुसऱ्या राष्ट्रामध्ये, दुसऱ्या राष्ट्रामधून तिसऱ्या राष्ट्रामध्ये, असं करता करता बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ह्या बाबी पाहायला मिळतो. आणि या बदल्याकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो, तर अनेक दृष्टिकोन आहेत. जसा जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलो असलो आपण, तरी राष्ट्र ही जी संकल्पना आहे, राष्ट्र ही जी व्यवस्था आहे, हिचे मात्र महत्त्व कमी झालेले नाही. आपण गावामध्ये आहोत तर गावाबद्दल आपुलकी असते. आपण परदेशात गेलो तर आपल्याला आपल्या राष्ट्राबद्दल, आपल्या देशाबद्दल आपुलकी असते. आणि ती बाब अजूनही कमी झालेली नाही. भारत माझा देश म्हणताबरोबर आपल्यामध्ये स्वाभिमान, देशाबद्दल अभिमान असा निर्माण होतो, देशभक्ती निर्माण होते. आणि हे सगळं राष्ट्र ही जी संकल्पना आहे, हिचं मात्र महत्त्व कमी झालेलं नाही, याचं उदाहरण आहे. आता जे तज्ज्ञ आहेत, या तज्ज्ञांच्या मते काय होते, तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले. आणि मग ह्या तज्ज्ञांच्या मते काय आहे, तर राष्ट्राचे जे सार्वभौमत्व आहे, तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिलेलं आहे. आता सार्वभौमत्व म्हणजे काय, तर ते तुम्ही तसं कमेंटमध्ये लिहा. आता ह्या सगळ्या गोष्टींना, या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे आणि आव्हान दिले गेलेले आहे. तर नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झाले आहेत. या सगळ्या चळवळीमध्ये, या सगळ्या बाबतीमध्ये नागरी समाज, राजकीय अभिकर्ते हे महत्त्वाचे झाले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यावर भर देतात, त्या राष्ट्रांच्या सीमा छेदन आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात आणि आपल्याला ते कार्य करताना दिसतात. म्हणजे सामाजिक चळवळीसुद्धा आता इंटरनॅशनल लेवलवर ज्या काही समस्या आहेत, त्यासुद्धा समस्या घेऊन त्या समस्येवर विचारविनिमय केला जातो आणि जास्तीत जास्त लोकांना, जगातील लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा विचार केला जातो. आता ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होत आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो बदल होणार आहे, त्याचा स्वतंत्र अभ्यास करायचा आहे आपल्याला. मग भारतावर या गोष्टींचा काय परिणाम होत आहे हे सुद्धा बघायचं आहे. आणि आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा स्वतंत्र असा अभ्यास करतो, जरी स्वतंत्र अभ्यास करत असलो तरी ही सर्व क्षेत्रे एकमेकांशी जोडलेली आहेत, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण एक बाब ही दुसऱ्यावर अवलंबून आहे, दुसरी बाब ही तिसऱ्यावर अवलंबून आहे. एकमेकावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असल्यामुळे ती बाब आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण
राजकीय किंवा आर्थिक बदलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर परिणाम होतो. जर राजकीय बदल व्हायला लागले, आर्थिक बदल व्हायला लागले तर यांचा परिणाम होतो. कसा? कारण ते क्षेत्रे एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. एकाचा परिणाम दुसऱ्यावर, दुसऱ्याचा परिणाम एकावर. आणि ह्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या बाबतीमध्ये लक्षात ठेवणे आवश्यक आहे की या जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये हे सुद्धा घटक महत्त्वाचे असतात, जेणेकरून त्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक घटकावर परिणाम होतो, राजकीय घटकावर परिणाम होतो. मग ह्या आर्थिक घटकावर जो परिणाम होतो, तर नेमका आर्थिक घटक म्हणजे काय? अर्थ, पैसा हा फार महत्त्वाचा आहे आणि पैशाशिवाय काही होत नाही. कारण ढबूर ब्रह्मा, ढबूर विष्णू, ढबूर देव महेश्वरा अशी बाब आहेच. आणि पैसा असेल तर पैशानुसारच बदल होत असतात बऱ्याचशा बाबतीमध्ये. तर इथं पहिला मुद्दा आहे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवल, आता भांडवल म्हणजे नेमकं काय? तर भांडवल म्हणजे पैसा. आता एखादं काम करायचं असेल तर पैसा तिथं लागतो, रुपया तिथं लागतो. आपल्या बाबतीमध्ये रुपया, गुंतवणूक लागते. आणि तिच्या मुक्त संचार म्हणजे काय? संचार म्हणजे ती गोष्ट मुक्त सर्वत्रपणे जिकडे तिकडे पसरली गेलेली पाहिजे. तर गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. तर आता गुंतवणूक आणि सेविंग याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तर गुंतवणुकीला इंग्रजीमध्ये म्हणतात इन्व्हेस्टमेंट आणि सेविंग म्हणजे ज्याला आपण बचत म्हणतो. तर गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठमोठे उद्योग तयार केले जातात. तर ही गुंतवणूक तिथं पैसा पहिल्यांदा पेरला जातो, म्हणजे पैसा लावला जातो, भांडवल लावलं जाते. आणि म्हणून अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा भाग जो आहे तो महत्त्वाचा भाग आहे गुंतवणूक. आणि मग एखादा जेव्हा उद्योगधंदा आहे त्या उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते, कारण बिना भांडवलाशिवाय होणार नाही. पैसा नाही आणि मोठा उद्योग लावतो म्हटलं आपण किंवा एखादा साधा उद्योग लावतो म्हटलं तर ते शक्य होणार आहे का? ते शक्य नाही आहे. म्हणून या प्रत्येक उद्योगधंद्यासाठी भांडवलाची गरज असते. आणि मग भांडवली गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते. म्हणून गरज भांडवलाची आहे, त्याच्यामधून मोठमोठे उद्योगधंदे तयार करता येतात, छोटे मोठे कुठलेही करता येतात. आणि उद्योगामध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे, फक्त सरकारी पातळीवर आहे असं नाही, तर ती खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. म्हणजे आधी सुरुवातीला कसं होतं, फक्त सरकारी सेक्टरमध्ये म्हणजे सरकारीच क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळायच्या. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. तर आता ते खाजगी क्षेत्रातून देखील आपल्याला याचा फायदा पाहायला मिळतो. आणि मग याच्यासाठी काही उदाहरणं इथं दिलेली आहेत, बरेचसे उदाहरणं दिलेले आहेत. ते उदाहरणामध्ये आहे टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या. भारतातच नव्हे, हे टाटा आहे, रिलायन्स, याचं नाव तुम्ही ऐकलंच आहे, प्रत्येकानं ऐकलं असेल, असं कोणी नाही की या दोघांचं नाव ऐकलं नाही. तर ह्या सगळ्या कंपन्या भारतातच नाही तर इतर देशामध्ये परदेशात सुद्धा गुंतवणूक करत असतात. आणि एवढंच नाही तर सरकारी कंपन्या ONGC म्हणतात. आता ONGC म्हणजे काय? गॅस लिमिटेड कंपनी आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची कंपनी आहे. तिचं लॉंग फॉर्म काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. यासारख्या ज्या सरकारी कंपन्या आहेत ONGC सारख्या, ह्यासुद्धा परदेशामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक करतात आणि ही गुंतवणूक आपल्याला पाहायला मिळते. तसेच आता ह्या भारतीय कंपन्या बाहेरच्या देशामध्ये गुंतवणूक करतात, तर त्याच पद्धतीनं अनेक परदेशी ज्या कंपन्या आहेत त्यासुद्धा भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत, अनेक परदेशी कंपन्या. ही गुंतवणूक जी असते ती पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते. कोणकोणते दोन क्षेत्र आहेत? पायाभूत सुविधा आणि ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रामध्ये. म्हणजे ग्राहकांसाठी उपयोगी जे क्षेत्र आहे ते, आणि पायाभूत सुविधा म्हणजे ज्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, ज्यावर देश उभा आहे अशा सगळ्या सुविधा. या सेक्टरचा विकास जर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झाला तर सहजच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर ह्या सेक्टरचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, आणि देशाचा विकास झाला म्हणजे आपला विकास पर्यायानं याच्यावर अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ह्या क्षेत्रामध्ये दिसतो आपल्याला. तर परदेशी कंपन्या आहेत ज्या, तर आता जसं पायाभूत सुविधा आणि ग्राहकोपयोगी हे दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये विमानतळ आहे, आण्विक प्रकल्प आहे इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्याचबरोबर मॅकडॉनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या ज्या कंपन्या आहेत तर ह्या ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहेत.
जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये हे गुंतवणूक करत आहेत. बर्गर किंग, पिझ्झा हट, बर्गर वगैरे हे नाव तुम्ही ऐकलं असेल, ह्या ज्या फॉरेनच्या कंपन्या तशा. तर 1990च्या दशकापूर्वी आता परिस्थिती आहे, 1990च्या दशकापूर्वी, आता जसं 2020 चालू आहे, तर 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होत होती. म्हणजे जो 1981 ते 1990 हा जो कालखंड होता, हा जो दशक होता, या दशकामध्ये त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे होते, ते अडथळे आता दूर झालेले आहेत. आणि हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. आता हे जे सरकारी अडथळे होते ते दूर झाले आणि जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये, कुठल्याही देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते, उद्योग करता येते, हे आपल्याला आता पाहायला मिळत आहे. तर या मुक्त संचाराच्या बाबतीमध्ये काही उदाहरणेसुद्धा इथं दिलेली आहेत. आता तुम्ही एक इथं जे चित्र बघताय, हे चित्र आहे टाटा जाग्वार लँड रोवरचा कारखाना, युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम म्हणजेच UK असं त्याला म्हणतात, ब्रिटिश कालखंड, इंग्लंड वगैरे. तर त्या ठिकाणी हे मोठमोठे कंपनीचे सेक्टर आणि उद्योगधंदे आहेत. आता भारतातील काही कंपन्या तिकडे बाहेर आहेत आणि बाहेरच्या विदेशी कंपन्या आपल्या इथं आहेत. तर जसं ONGCची एक शाखा जी आहे ती व्हिएतनाममध्ये आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट हा नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तर मायक्रोसॉफ्ट ही सुद्धा कंपनी आपल्या भारतामध्ये सुद्धा तिचा भाग आहे, ज्यांनी इथंसुद्धा त्यांनी ओपन केलेला आहे भारतामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनी. त्यानंतर नेस्ले उद्योग जो आहे तो सुद्धा भारतामध्ये आहे. म्हणजे हे विदेशी कंपन्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भारतामध्ये सुद्धा गुंतवणूक केलेली आहे. तर आपण सुद्धा अशाच पद्धतीनं गुंतवणूक, म्हणजे भारतीय कंपन्यासुद्धा बाहेरसुद्धा गुंतवणूक करत असतात. आणि या भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात ही दोन्ही बाजूने होते. ती फक्त एका बाजूने होते असं नाही, ती दोन्ही बाजूने होते. भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात. आयात आणि निर्यात ही देशांतर्गत जगामध्ये एकेका देशाच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर भारत हे विकसनशील राष्ट्र आहे आणि याचा विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज असते. वित्त म्हणजे पैसा, अर्थ, त्याची जास्तीत जास्त गरज असते आणि ती गरज आहे. जेवढी जास्तीत जास्त गुंतवणूक राहील तेवढा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि म्हणून या बाबतीमध्ये भारत आज प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहे, तो करत आहे गुंतवणूक. तर भारतात देशांतर्गत ज्या काही गोष्टी आहेत तर गुंतवणुकीची गरज आहे, परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधामध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. गुंतवणूक करायची आहे पण कशामध्ये विकास करायचा आहे, तर ती गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधामध्ये व्हायला पाहिजे. हे क्षेत्र ग्राहकोपयोगी क्षेत्रापेक्षा महत्त्वाचे आहे, कारण खरा विकास साधण्यासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या सगळ्या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक आवश्यक आहे आणि ती गुंतवणूक करण्याचे प्रयत्न चालू आहेत जेणेकरून विकास होईल. पुढचा मुद्दा असा आहे, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. आता व्यापार ह्या संकल्पनेमध्ये काय बदल झाले, तर 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनात अनेक बदल झाले. एक नाही, असे अनेक बदल झाले. त्यातील जो पहिला भाग आहे तो याच्यातील पहिला भाग असा आहे, 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट. आता हे गॅट काय होतं, तर गॅट ही संघटना नव्हती, तिचा लॉंग फॉर्म GATT. तर हिचं लॉंग फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये लिहा, तसं याचे उत्तर तुम्हाला समोर मिळणारच आहे. तर आखले गेले आणि गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीच्या राष्ट्रादरम्यान केलेला एक करार असायचा. आणि 1995 मध्ये हा गॅट जो सुरुवातीचा नाव होता तो 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटना, तिला WTO म्हणतो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, याची सुरुवात करण्यात आली, तिची निर्मिती केली गेली. आणि त्यामध्ये आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. कोणत्या संघटनेचे? WTOचे. आणि मग
आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी WTO ही एकमेव संघटना आहे आणि ही संघटना मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देते. देशादरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणणे हे काम WTO करते. तर ही मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देणारी संघटना आहे आणि विवाद सोडवणारी संघटना आहे आणि म्हणून बोलणी घडवून आणणारी सुद्धा संघटना आहे. तर दुसरा भाग आहे समोरचा ब, व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. व्यापार कशाचा केला जातो? वस्तूंचा केला जातो. त्या वस्तूमध्ये काय काय येईल? तर त्या वस्तूमध्ये आपण बघू शकतो लोखंड आहे, कोळसा आहे, खनिज तेल आहे, यासारख्या वस्तूंच्या असू शकतो. फळे आहेत, फुले आहेत, बियाणे आहेत, या नाशवंत वस्तूंच्या सुद्धा असू शकतो. आणि 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला 90च्या दशकामध्ये व्यापार संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप आले. त्यात सेवा क्षेत्राची भर घातली गेली. आता सेवा क्षेत्र म्हणजे आता बँक आहे, विमा आहे, यासारख्या सेवा देखील व्यापारामध्ये मोजल्या जातात. सेवा क्षेत्र आहे. आधी याला फक्त सेवेसाठी वापरलं जायचं, पण आता सेवेसाठी नाही तर व्यापारासाठी सुद्धा याचा वापर होतो. आणि आज त्याच्याही समोर जाऊन, आणि ही बाब एवढीच राहिलेली नाही बँक विमा यासारख्या सेवेपर्यंत, तर याच्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबाबत सुद्धा आपल्याला बोलता येईल. मग त्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत, कॉपीराईट आहेत, ट्रेडमार्क आहे, पेटंट आहे, हे शब्द इथं दिलेले आहेत. तर हे जे बौद्धिक म्हणजे एखादं जर तुम्ही क्षेत्र किंवा एखादी बाब जर तुम्ही स्वतःची तयार केलेली आहे तर तुम्ही तिचं कॉपीराईट करू शकता, ट्रेडमार्क करू शकता, पेटंट घेऊ शकता. म्हणजे त्याच्यावर तुमचं स्वामित्व हक्क असते. तुम्ही जे कराल त्याच्यावर तुमचा अधिकार आहे. जर एखाद्यानं त्याला जसंच्या तसं छापण्याचा किंवा जसं तसं करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर तुमचा अधिकार पहिला असतो, तुम्ही त्याच्यावर क्लेम करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी या अंतर्गत येतात आणि हा सुद्धा भाग व्यापाराच्या संदर्भामध्ये आता मोजला जात आहे, मोडत आहे. आणि म्हणून ही सुद्धा बाब आता जागतिकीकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फार मोठी अशी महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं तुम्हाला काही बाबतीमध्ये जसं आता कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे, पेटंट आहे, या बाबतीमधले इथं काही सिम्बॉल तुम्हाला दिसतील. जसं कॉपीराईट अमूलचं आहे, इथं ट्रेडमार्क आहे, गुगल आहे, त्यानंतर ॲपल आहे, यांचे कॉपीराईट आहे, त्यांचे ब्रँड आहे, या बाबी आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि ही सगळी जी संकल्पना आहे, ही सगळी संकल्पना जागतिकीकरणाच्या बाबतीमध्ये येते. पुढील भाग आहे क, व्यापाराबाबत आणखी एक महत्त्वाचा बदल हा कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. कंटेनर कार्गो. आता कंटेनर कार्गोची जहाजे हे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. मोठमोठी जहाजे ते या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जहाजे नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदराची व्यवस्था केली असते. आता बंदर म्हणजे काय असते? तर बंदर म्हणजे ज्या ठिकाणी जहाज थांबते त्याला आपण बंदर म्हणतो. काही लोकांना वाटत असेल का मंकी म्हणतो की काय? मंकी नाही. ज्या ठिकाणी मोठं जहाज थांबते त्याला बंदर म्हणतात आणि ते समुद्रकिनारीच अशा गोष्टी असतात. इथं तुम्ही एक चित्र बघताय कार्गोच्या बाबतीमधलं. तर हे मालवाहक जहाज आहे, हे पॅसेंजर वाहक जहाज नाही आहे, मालवाहक जहाज आहे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये. आता एक असा प्रश्न आला इथं की माहीत आहे का तुम्हाला काही गोष्टी? तर पहिला आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, हे गॅट्स, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस गॅट्स 1995मध्ये जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत WTO हा करार केला गेला. यामध्ये वस्तूबाबत बहुपक्षीय पातळीवर व्यापाराचे नियोजन गॅटमार्फत केले गेले. गॅट ही जी संस्था आहे तिच्यामार्फत आणि त्या प्रकारे नियोजन करण्यासाठी सेवा क्षेत्राला यामध्ये समाविष्ट केले गेले. दुसरा आहे बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबतचा व्यापारी करार हा कशा बाबतीमध्ये असतो? तर ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, त्याला TRIPS असं म्हटलं जाते. जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांसाठी बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत काही न्यूनतम निकष त्या कराराद्वारे केले जातात. त्यामध्ये ट्रिप्समध्ये काय येते? साधारणतः कॉपीराईट आहे, भौगोलिक संकेत आहे, या गोष्टींचा समावेश होतो. औद्योगिक डिझाईन, इंटिग्रेटेड सर्किट, पेटंट, ट्रेडमार्क इत्यादींचा सुद्धा समावेश होतो. आणि बौद्धिक संपदा अधिकारांची अंमलबजावणी बुद्धीचा वापर करून ज्या गोष्टी केल्या जातात करण्याची प्रक्रिया यामार्फत केली जाते. पुढील तिसरा भाग असा आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय.
ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या उदय हा झाला 1990च्या दशकापर्यंत. पहा पुन्हा 1990च्या दशक आलेलं आहे. 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते 90पर्यंत, आणि खाजगी उद्योगांना मर्यादित अशा संधी होत्या. त्या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये काम करता येत नव्हतं कारण सरकारी क्षेत्राचा दबदबा होता तेव्हा. तर आता या जागतिकीकरणाच्या युगात यामध्ये फार मोठा बदल झाला आणि खाजगी उद्योगामध्ये वाढ झालेली आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्यासुद्धा आता परदेशी व्यापार करू लागलेल्या आहेत आणि त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला देखील पाहतो. आता ट्रान्सनॅशनल कंपनी काय आहे हे समोर थोडंसं आपण बघू. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झाला आहे. या सर्वांचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम झाला आहे हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे बहुराष्ट्रामध्ये त्या कंपन्या काम करत असतात, एकाच राष्ट्रामध्ये काम नाही तर बहुतांश राष्ट्रामध्ये त्या काम करतात आणि पूर्ण जागतिकीकरणामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ते हे कामं करत असतात. ट्रान्सनॅशनलसुद्धा ही कॉन्सेप्ट आहे. इथंसुद्धा त्या पद्धतीनं काम केलं जातं. ते कसं काम केलं जाते ते थोडंसं आपण पुढं बघणार आहोत. तर सर्वसामान्य माणसावर याचा काय परिणाम झाला तर कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना आपल्याला पाहायला मिळते. एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात. आणि याचा असा परिणाम होतो की बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम होताना दिसते आपल्याला आणि याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो. तर तो याचं उदाहरण घ्यायचं झालं तर बरेच कुशल आणि अर्धकुशल जे कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत. या ठिकाणी आपल्याला ते काम करत असताना दिसत आहेत. आणि युरोप जो खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी आता वाढलेल्या आहेत. त्याचे उदाहरण घ्यायचं झालं तर खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. पुढचा परिणाम असा आहे, दुसरा परिणाम लहान उद्योग आणि दुकानावर झालेला दिसून येतो या जागतिकीकरणाचा. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे छोटे छोटे उद्योग असतात त्यांना मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेत टिकून आहेत. पण आज आपण शहराचा जर विचार केलो तर शहराचा विचार करताना जरी मोठमोठे किराणा दुकाने किंवा मॉल्स जरी उभी राहिली असली तरी हे जे छोटे मोठे उद्योग आहेत ते सुद्धा आज आपल्याला चांगल्या पद्धतीनं चालताना दिसतात. जसं छोटे दुकानदार आहे, भाजी किंवा फळ विक्रेते आहेत, हे आज देखील ग्राहक मिळवत आहेत आणि याचे कारण ते आपल्या ग्राहकाला आवश्यक अशा सेवा देतात. आणि तिसरा परिणाम शेतीच्या संदर्भात आपल्याला बघायला मिळतो. आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थीशिवाय थेट विकू शकत आहे. हे जागतिकीकरणामुळे झालं. आधी कसं होतं, दलाल, अडते हे सगळे याच्यामध्ये यायचे आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त नफा मिळवायचे. पण आज आता ही बाब बदललेली आहे आणि आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा, नव्या गोष्टी मिळायला लागलेल्या आहेत. उदाहरण जर घ्यायचं झालं तर नव्या बाजारपेठा खुल्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या बाजारपेठा बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत. आता इथं आपण विचार करायला लागलो, उदाहरणार्थ भारत समुद्री उत्पादने आहेत, मांस आहे, तांदूळ आहे, मसाले आहे, ताजी फळे आहे, ताज्या भाज्या आहेत, भुईमुंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आता काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ते बघू आपण. बहुराष्ट्रीय कंपनी अशी कंपनी असते जिचे एका राष्ट्रात मुख्यालय असते परंतु ती अनेक देशात कार्य करते. तिचे मुख्यालय एका राष्ट्रामध्ये आहे पण ते अनेक देशामध्ये कार्य करते. आणि काही भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत जसं बजाज, डाबर, ONGC, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो इत्यादी. ह्या इथे मुख्यालय एका राष्ट्रामध्ये आहे पण ते प्रत्येक राष्ट्रामध्ये ते काम करत असते. त्यानंतर आहे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. तर या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच हा एक प्रकार आहे ट्रान्सनॅशनल. या ज्या कंपन्या आहेत कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. म्हणजे एका कुठल्या तरी राष्ट्रामध्ये असतील ह्या आणि जिकडे तिकडे काम करतील असं नाही. हे एका विशिष्ट राष्ट्रामध्ये बांधिलकी नसते त्यांची. ते संपूर्ण जगभर कुठेही काम करू शकतात. यांचे स्थान एका राष्ट्रात मूळ स्थान नसते. आणि या कंपन्यामध्ये नेस्ले, बायर, युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक इत्यादी येतात. तिसरं जे समोरचं क्षेत्र आहे
ते आहे सेवा क्षेत्र. आणि या सेवा क्षेत्र हे 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रापैकी तिसरे आहे. पहिल्या क्षेत्रात शेती, खाणकाम, मासेमारी इत्यादींचा समावेश होतो. पहिल्या याच्यामध्ये या सेवा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या पहिल्या क्षेत्रामध्ये भाग येतात, तर शेती आहे, खाणकाम आहे, मासेमारी आहे, यांचा समावेश होतो. तर दुसऱ्यामध्ये उत्पादन क्षेत्र आहे. आणि या सेवा क्षेत्रामध्ये ज्या बाबी पाहतो आपण त्यामध्ये येईल खानपान, हाऊसकीपिंग, सुरक्षा इत्यादी सेवांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तर आता तुम्हाला काय वाटते, असं इथं लिहिलेलं आहे, भारताची सहकार चळवळ बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते का? सहकार चळवळीचे तत्त्वज्ञान हे त्यातील सामील असलेल्या सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे हे आहे. तर खासगी कॉर्पोरेट कंपन्या या केवळ आर्थिक फायदा बघत असतात. यावर हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ते स्वतःचे मत तुम्हाला त्यामध्ये मांडायचं आहे. तर पुढे एक चर्चेवर भाग दिलेला आहे, जसा चर्चा करा. तर चर्चा करामध्ये आहे भारतीय कृषी क्षेत्रावर विशेषतः लहान शेतकऱ्यावर जागतिकीकरणाचा काय प्रभाव पडला आहे. तर हे तुम्ही तुमचं मतसुद्धा चर्चेच्या माध्यमातून सोडवून घेऊ शकता. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राजकीय क्षेत्र जागतिकीकरणाच्या संदर्भात या राजकीय घटकावर लक्ष केंद्रित करता येते. याचा काय प्रभाव पडला, जागतिकीकरणावर राजकीय क्षेत्राचा काय काय प्रभाव पडला, कशा पद्धतीनं पडला, हे आपण इथं बघू शकतो आणि त्या पद्धतीनं काम करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फर्स्ट टाईम भेटले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुमचे कमेंट कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.